अरबाज आणि निकीचं पुन्हा झालेलं आहे पॅचअप। जान्हवीचा मास्क काही उतरेना आणि आपला गोटा पुढारी मध्ये मध्ये करायचा काही थांबेना। तर यस, हे जे काही चाललं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये सांगणार आहे की यांचं हे सगळं काय चालू आहे। तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आपण पाहत आहोत की बिग बॉसच्या घरामध्ये काय काय किस्से चाललेले आहेत। तर आता एक नवीन प्रोमो आलेला होता आणि त्याच्यामध्ये मी पाहिलं होतं की अरबाजने मिरर वरती जाऊन काहीतरी असं हार्टबीट काढलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी लव्ह यू निकी वगैरे असं लिहिलं आणि परत ती जाऊन त्याला बोलत आहे। कारण एवढे दिवस आपण मागच्या आठवड्यात बघितलं की त्यांचं इतकं जोरदार भांडण झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते एकमेकांचं तोंड देखील बघायला तयार नव्हते। पण निकी इतकी बिनलाजी मुलगी कशी आहेस यार तू, एवढं तू त्याच्याबद्दल वाईट साईड बोलली, तू बोलतीयस की मी यांना ट्रॉफी जिंकू देणार नाही वगैरे वगैरे, आणि तू परत जाऊन त्याला चिटकती, त्याला हक करतीये, त्याला बोलतीये आणि परत या प्रोमो मध्ये पण तेच दाखवतायत। नेमकं ह्या निकीचं चाललंय काय आणि यांची ही काय काय स्ट्रॅटेजी आहे खरंच काही समजायला मार्ग नाहीये। ते याच्या आधी किती वेळेस बाहेर भेटलेले आहेत हे काही आपल्याला माहित नाहीये, कारण त्यांचा काय गेम आहे हे अजूनही कळायला मार्ग नाही। 1 महिना झालेला आहे तरी पण यांची गुंतागुंतीच चालू आहे। आणि राहिला विषय जान्हवीचा, जान्हवी तर आपण पाहत आहात मागच्या आठवड्यात तिला जेलमध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला आता उद्याच्या एपिसोड मध्ये कळेल की जान्हवी अजून पण जेलमध्येच राहणार आहे का तिला जेलमधून बाहेर काढलं जात आहे वगैरे। कारण जान्हवी जे काही खेळत आहे तिचा माज काही अजूनही उतरत नाहीये। एवढे दिवस तिचा जो माज होता तो बी टीम वाल्यांसाठी होता आणि आता तोच माज ती तिच्या सख्या मैत्रिणीसाठी, सख्या बहिणीपेक्षा जास्त जवळची मैत्रीण जी तिने दाखवली होती निकी तिच्यासाठी इतकं काय काय आहे, त्या निकीसाठी तिचे हे सगळे शब्द रिपीट होत आहेत। मला असं वाटतं की ती परत इथे बोलणे खाणार आहे आणि परत काय तेच होणार आहे। तिनं भाऊच्या धक्क्यामध्ये रडत बसणार आहे, थोडीशी रडणार, मग तिला हार्ट अटॅक आल्यासारखं ती नाटक करणार, तो हार्ट अटॅक सारखा जो काहीतरी वेगळाच तिला पॅनिक अटॅक येतो ते करणार आणि त्याच्यानंतर ना काय झालं जैसे थे 2 दिवस गप्पा बसायचं, सोमवार पासून आहे तसंच, त्याला काही अर्थच नाहीये। तिच्याच गावातले जे लोक तिला सपोर्ट करत होते आता तेच लोक तिच्या नावाने शिव्या घालायला लागलेत, म्हणजे कारण हे आम्ही सोशल मीडियावरती पाहिलंय म्हणून मी बोलते। आणि तिला आजकाल सगळेच म्हणजे ती आता नेमकं कुठल्या ग्रुपनी खेळते हेच कळत नाहीये। जेव्हा तिला स्टँड घ्यायचा होता वर्षाताईंसाठी मागच्या वेळेस तेव्हाच तिने स्टँड घ्यायचा होता। जेव्हा वर्षाताई तिच्या टीम मध्ये आलेल्या होत्या तेव्हा ती निकीला बोलतीये की निकी तू हे चुकीचं बोलतीयस वगैरे, त्या आपल्यापेक्षा मोठ्यात आणि तू त्यांना या भाषेत बोलू नको अँड ब्ला ब्ला ब्ला। म्हणजे आता त्या तुझ्या टीम मध्ये आल्या म्हणून तू त्यांना सपोर्ट करणार आहे। एवढे दिवस काय तुझे डोळे झाकले होते का, डोळ्यावरती काय बांधलं गेलं होतं? राहिला विषय कालच्या टास्कचा, मानकाप्याच्या गुफेतून आणायचे होते सगळे कॉइन्स। अरे मूर्ख लोकांनो, ए टीमला भेटू नाही तर बी टीमला भेटू, कॉइन भेटणं गरजेचं होतं कारण त्याच्यातून तुम्हाला अन्न मिळणार होतं। एवढी तरी तुम्हाला अक्कल आहे का रे? गेलात त्या बिग बॉसच्या घरात खेळायला, काय तुमची फालतूची स्ट्रॅटेजी दाखवताय आणि काय खेळतायत तुम्हाला तरी अक्कल आहे का? ते कळत आहे तुम्हाला तुम्ही काय खेळत आहात याचं? कुणाला जरी कॉइन्स मिळाले असते तरी जमलं असतं। तर एका टीमचा बॉक्स हा फुटला होता, तिथे जान्हवी आणि निकी संचालक होत्या। तर निकी बोलली की नाही नाही या टीमचा बॉक्स फुटलेला आहे त्याच्यामुळे मी काही यांचे कॉइन्स मोजणार नाहीये, मी काउंट करणार नाहीये। त्याच ठिकाणी मग जान्हवीचं इतकं रुद्ररूप बाहेर आलं, तिला इतका फटका बसला, तिला इतका राग आला या गोष्टीचा की तिने तिच्या रागाच्या भरात दुसऱ्या टीमचा पण बॉक्स फोडला आणि म्हटली मी पण नाही मिळवून देणार यांना कॉइन्स, आणि तिने तोही बॉक्स फोडून माती खाल्लेली आहे इथे। आणि या सगळ्या गोष्टींचा जो प्रभाव आहे हा भाऊच्या धक्क्यावर आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे। काय होतंय काय नाही याच्यासाठी तर मी खूप उत्सुक आहे, तुम्ही सुद्धा असतालच। तर तुम्हाला सुद्धा याबद्दल काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा। सगळी लोक आता निकीच्या विरोधात गेलेले आहेत आणि सपोर्ट करत आहेत ते बाकीच्या टीमला, म्हणजे निकीला त्यांनी एकटं पाडलेलं आहे। इतके दिवस सगळेजण हेच तुम्हाला बोंबलून बोंबलून सांगत होते की बाबा एकत्र खेळा, एकजुटीने खेळा, तेव्हा तुम्हाला नाही वाटलं एकजुटीने खेळायला पाहिजे। आणि आपण पाहिलं की सगळेजण जेव्हा पॅडी दादांना बोलण्यात आलं होतं, वर्षाताईंना बोलण्यात आलं होतं, तेव्हा फक्त स्टँड घेतला होता तो आर्याने घेतला होता, बाकी कोणीही त्यांना स्टँड घेतला नव्हता। आणि आता ह्या फालतू लव्ह स्टोरीसाठी, जी की लव्ह स्टोरी इथे स्ट्रॅटेजी म्हणून बनवली जाते निकी आणि अरबाजची, कारण अरबाज हा स्प्लिट्स विला मध्ये होता, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। तो तिथे पण असं लव्ह ट्रायंगल करत होता, तिथे काय काय त्यानं मूर्खपणा तिथेही केलेला होता त्यानं। त्याची ती स्ट्रॅटेजी गेम खेळण्याची की फक्त इथे लव्ह स्टोरी बनवायची आणि बाहेर गेलं की झालं। आणि त्या फालतू लव्ह स्टोरीसाठी अख्खं जे घर आहे ते त्या अरबाजच्या मागे आहे। अरबाजसाठी स्टँड घेते, निकीला एकटे पाडते। हा स्टँड तुम्ही बाकीच्यांसाठी का नाही घेतला जेव्हा खरंच गरज होती तेव्हा? आणि जेव्हा दुर्गा सिरियलचे लोक प्रमोशन साठी घरात आलेले होते तेव्हा त्या दुर्गाने विचारलं होतं अरबाजला की तू कमिटेड आहेस का? हे ऐकण्यासाठी सगळं महाराष्ट्र उत्सुक आहे। तर तो काय बोलला होता, हो मी कमिटेड आहे। अरे मग आता मला शिव्या येत आहेत पण अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। आता खरंच मला इतका राग येतोय, कंट्रोल
हे बिग बॉसच्या घरातले लोक झोपलेले आहेत का? जर तो बोलतो की मी ऑलरेडी कमिटेड आहे तरी पण तुम्ही का सपोर्ट करतायत त्याला? आता आपण परत येऊया कालच्या टास्क कडे. आपण बघितलं की जेव्हा छोटा पुढारी आणि वर्षाताई बाहेर होते आणि अंकिता आतमध्ये गेलेली होती आणि पॅडी दादा सुद्धा आतमध्ये गेले होते, तर भरपूर कॉइन्स त्या दोघांनी घेतलेले होते. तिथे पण त्यांना भरपूर जेवण मिळालं असतं त्या कॉइन्सवर. पण काय झालं, छोटा पुढारीने वर्षाताईंना लाथ मारली आणि त्यांच्या हातातला बॉक्स खाली पडला. त्यानंतर अंकिता गेली आणि अंकिता त्याला ओढायला लागली. खरं तर हे खूप फनी मुवमेंट झालं होतं, पण तो वेगळा विषय राहिला. सगळेजण त्याचा आनंद पण घेतला, पण सगळ्यांना नंतर खूप राग आला होता. हे अजिबात करायला नको होतं त्याने. नंतर तो असं बोलतो की मी माझ्या टीमसाठी चांगला खेळलो आणि ही माझी स्ट्रॅटेजी आहे, मी माझा गेम खेळतोय, तुम्ही कोण मला सांगणार आहे? पण अरे मूर्ख माणसा, तुझ्या हाईट एवढीच तुझी बुद्धी पण आहे का? जरा तरी बुद्धी चालव, तुझ्यापेक्षा लहान लेकरांची बुद्धी जास्त चालते रे. आणि जेव्हा बॉक्स तुटलेला मॅटर झाला तिथे अभिजितने स्टँड घेतला, कारण लास्ट वीक मध्ये त्याला बोलण्यात आलं होतं तू स्टँड घेतला नाही. मग त्याला असं वाटलं असेल की अरे नको, आपण स्टँड घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला परत काहीतरी बोलण्यात येईल. म्हणून तो स्टँड घेऊन तिथे बोलला की यार मी निकी सोबत नाही खेळणार किंवा मला हा पार्टनर परत नकोय वगैरे. तर अख्ख्या घरातल्या लोकांनी त्याला सॅल्यूट दिला. म्हणजे अरबाजला तर असं झालं की बापरे, आता अभिजित नाही म्हणणार मी तुला भाऊ मानले, आता मी तुला दादा म्हणणार, मी तुम्हाला दादा म्हणणार. अरे तोरे वरून डायरेक्ट तो आवाजावर आला अभिजितसाठी. म्हणजे खरंच सॅल्यूट नेमका आता अभिजित दादाला द्यायचा का अरबाजला द्यायचा हेच कळत नाहीये. आणि या निक्की आणि अरबाजच्या मध्ये अभिजित दादाचं मरण होतंय आणि तिकडे त्या जान्हवीमुळे बिचाऱ्या सूरजचं मरण होतंय. आता नेमकं खरं मरण कुणाचं होतं हे आपल्याला भाऊच्या धक्क्यावर बघायला मिळेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.